मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत इंटिग्रेशनचा नेक्स्ट पार्ट. इंटिग्रेशन. तर आपण आत्तापर्यंत इंटिग्रेशनचे 9 व्हिडिओ बघितलेले आहेत. हा आहे इंटिग्रेशनचा 10वा व्हिडिओ. आज आपण काय बघणार आहोत, तर जर तुम्ही आत्तापर्यंत झालेले सगळे 9च्या 9 व्हिडिओ बघितले असतील, त्यांचा अभ्यास केला असेल, तर नॉर्मली तुम्हाला कोणत्याही फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येऊ शकतं. फक्त त्यासाठी तुम्हाला दिलेलं इंटिग्रेशन 3 किंवा 4 टाईपमध्ये असायला हवं. पहिला म्हणजे आपण जे डेरिव्हेटिव्हचे सर्व फॉर्म्युले बघितले होते, त्या सर्व फॉर्म्युलेवर आधारित आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बनवले होते आणि त्याच्यावर आधारित आपण पहिला एक्सरसाइज घेतला होता. आणि त्याच्यामध्ये सर्व एक्झाम्पलसाठी आपण एक रूल अप्लाय केला होता की ज्या वेळेस दिलेल्या फंक्शनमध्ये एखाद्या टर्मचं जर डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असेल, तर आपण त्या टर्मला डायरेक्ट टी वगैरे किंवा यू म्हणून आपण ते एक्झाम्पल सोडवू शकतो. त्यानंतर आपण मग इतर मेथड पण यूज केल्या, असे फॉर्म्युले यूज केले जे डेरिव्हेटिव्हमध्ये नव्हते, जसे की साइन इनवर्स एक्स, जसे की टॅन एक्सचं इंटिग्रेशन, सेक एक्सचं इंटिग्रेशन, कोसेक एक्सचं इंटिग्रेशन, त्याचे प्रूफ पण आपण बघितले आणि त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण त्यानंतर घेतले. त्यानंतर आपण इनवर्स फंक्शनचे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले, डेरिव्हेटिव्हवरून जे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तयार झाले ते बघितले, म्हणजेच 1/1 + x² इंटिग्रेशन आहे ते टॅन इनवर्स एक्स, आणि त्याही फॉर्म्युलेचे एक्झाम्पल बघितले होते. आणि इंटिग्रेशनमध्ये एक्झाम्पल सोडवताना आपण फक्त आणि फक्त 2 मेन थेरम यूज केलेले होते की कोणत्याही इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला जर एक्झाम्पल सॉल्व करायचं असेल, तर ते फंक्शन, ते इंटिग्रेशन हे एक तर ॲडिशनमध्ये असावं किंवा सबट्रॅक्शनमध्ये असावं. जर त्याला सबट्युशनच्या मेथडने सॉल्व करता येत नसेल तर, किंवा डायरेक्ट मेथडने सॉल्व करता येत नसेल, तर आपण दिलेल्या एक्झाम्पलला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो आणि मग सेपरेट आपण त्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढतो. कारण जसं फॉर एक्झाम्पल sin² एक्सचं इंटिग्रेशन काढायचं आहे, तर sin² एक्सचं इंटिग्रेशन काढायचा कोणताच फॉर्म्युला आपल्याला नाही आहे इंटिग्रेशनमध्ये. मग आपण ट्रिग्नॉमेट्रीमधला sin² एक्सचा फॉर्म्युला यूज करतो 1 - cos 2x/2, आणि मग हा फॉर्म्युलामध्ये सबट्रॅक्शन येतं, मग आपण 2 सेपरेट इंटिग्रेशन काढतो आणि मग 2 सेपरेट फंक्शनचं इंटिग्रेशन काढून ॲन्सर लिहितो. म्हणजे आपण जो मेन आपला पार्ट होता तो होता की कोणत्याही फंक्शनला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करून आपण त्याचं इंटिग्रेशन काढतो. मग त्याचे आपण अनेक मेथड्स पण बघितल्या, अनेक एक्झाम्पल्स पण घेतले. आज जो पार्ट आपल्याला सुरू करायचा आहे हा या सर्वांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे अशा प्रकारचे कोणतेही एक्झाम्पल आत्तापर्यंत आपले झालेले नाही. आत्तापर्यंतचे सगळे जे व्हिडिओ आहेत हे एकमेकांना कनेक्टेड होते. आजचा टॉपिक मात्र आत्तापर्यंत शिकलेल्या टॉपिकपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. म्हणून हा फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला तो समजून घ्यावा लागेल. समजून घेताना ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की हे थोडंसं हार्ड जातं आहे, तिथं पॉज करून पुन्हा एकदा ते ऐका. त्यानंतर तुम्हाला कदाचित ते सोपं जाईल. हा जो पार्ट आहे ना, ह्या पार्टचं नाव आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ओके. आता बघा, इंटिग्रेशन बाय पार्ट्स म्हणजे काय. आता मी त्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल घेतो समजण्यासाठी. समजा तुम्हाला sin² एक्सचं इंटिग्रेशन काढायचं आहे. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी काय सांगितलं की याचं इंटिग्रेशन काढायचा कोणताच फॉर्म्युला डायरेक्ट नाही आहे. डायरेक्ट असं sin² एक्सचं इंटिग्रेशनचा डायरेक्ट फॉर्म्युला आपल्या कुठेच लिस्टमध्ये नसतो. मग आपण काय करतो, इंटिग्रेशनची ट्रिक वापरतो. इंटिग्रेशनमध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनला आपण इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो, आणि अशा गोष्टीला आपल्याला यू किंवा टी म्हणता येतं ज्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट असतं. त्यामुळे इथं आपण sin x ला पण टी नाही म्हणू शकत, कारण त्याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट नाही आहे.
आपण ट्रिग्नॉमेट्रीमधला साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला यूज करतो आणि त्यानंतर आपण सेपरेट मग दोघांचेही इंटिग्रेशन काढू शकतो आणि मग आपला आन्सर येतो, बरोबर. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक वेळेस काही ना काही ट्रिक अवेलेबल होती जी आपण यूज करून आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत. म्हणजे आपण कोणतंही एक्झाम्पल, इव्हन समजा इंटिग्रेशनचा एक्झाम्पल असेल x+2 इंटू रूट x - 4, तर अशा एक्झाम्पल सोडवण्यासाठी पण आपण ट्रिक शोधली. हे ॲक्च्युली आता x+2 इंटू रूट x - 4 होतं, म्हणजे मल्टिप्लिकेशन दिसत होतं. पण आपण काय केलं, याचं कन्व्हर्जन हे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये केलं आणि मग आपण याला सॉल्व केलं. म्हणजे कसं बघा, आपण काय करायचो, ही टर्म ॲडजस्ट करायचो इथे. आपण असं लिहायचो x - 4 + 6 म्हणजेच x+2 इंटू रूट x - 4. मग आपण याला सेपरेट करायचो, मग ते येतं x - 4^3/2 dx + 6 इंटू इंटिग्रेशन ऑफ रूट x - 4 dx. मग ते आपण सॉल्व करायचो. कोणतंही एक्झाम्पल आत्तापर्यंत जे आपण केलं त्याविषयी मी बोलतोय, त्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपण जरी इथं डिव्हिजन असले तरी आपण याचं कन्व्हर्जन ॲडिशनमध्ये केलं. कसं, तर आपण एका ठिकाणी याची डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट केली, मग याचं डेरिव्हेटिव्ह आपण एका ठिकाणी लिहिलं आणि मग आपण ती टर्म ॲडजस्ट करून आपण याला सेपरेट केलं आणि सेपरेट करून याला सॉल्व केलं. म्हणजे जर तुम्हाला ऑलरेडी मागचे सगळे टाईप येत असतील तर हा पार्ट तुम्हाला समजेल की हा पार्ट आपण का घेतो आहे, कशासाठी घेतो आहे आणि याचा आपण एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी कसं यूज करणार आहे. म्हणून मागच्या व्हिडिओशी याचं कनेक्शन आहे. मग हे जर सगळं तुम्हाला येत असेल तर तुमच्या लक्षात येत असेल की आपण कोणत्याही एक्झाम्पलला सोडवण्यासाठी आपण एक तर डायरेक्ट सबट्यूशन करतो किंवा त्याचं डेरिव्हेटिव्ह ॲडजस्ट करतो किंवा आपण त्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो. पण हे सगळं करण्यासाठी आत्तापर्यंतच्या सर्व एक्झाम्पलमध्ये एक पार्ट कॉमन होता. तो पार्ट म्हणजे दिलेलं एक्झाम्पल हे एकाच टाईपमध्ये होतं. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे साइन स्क्वेअर एक्स, हे एक्झाम्पल हे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये, त्याच्यामध्ये सगळे ट्रिग्नॉमेट्रीचे टर्म होत्या, बरोबर. मग आपण फॉर्म्युला यूज करून त्याला सॉल्व केलं. हे जर चेक केलं दोन्ही पॉलिनॉमियल आहे, बरोबर. मग सेम टाईपचे एक्झाम्पल असताना आपण ही ट्रिक वापरू शकतो. पण ज्यावेळेस डिफरंट टाईपचे एक्झाम्पल असतात, म्हणजेच समजा मी x इंटू साइन एक्स लिहिलं, तर ह्या एक्झाम्पलमध्ये x काय माहीत आहे, x ही पॉलिनॉमियल टर्म आहे, बरोबर. आणि साइन एक्स काय तर ती ट्रिकोची टर्म आहे. आणि मग अशा एक्झाम्पलला सॉल्व करण्यासाठी आपण आत्तापर्यंत शिकलेली एकही मेथड कामाला येत नाही. कारण असं की इथे मी सबट्यूशन नाही करू शकत, माझ्याकडे मल्टिप्लिकेशनचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथे मी जर तो फॉर्म्युला वापरायचा नसेल तर मला हे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये करावं लागेल, तर मी तेही करू शकत नाही. इथं मी कोणतंही सबट्यूशन करू शकत नाही, मी याला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये करू शकत नाही. मग अशा वेळेस इंटिग्रेशन सोडण्यासाठी जी मेथड यूज होते, जेव्हा एकापेक्षा वेगळ्या प्रकारचे दोन फंक्शन असतात, त्या इंटिग्रेशनला सोडवण्यासाठी आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करतो. म्हणजे कशासाठी यूज करतो हे आधी कळायला हवं. कारण पेपरला किंवा इतर ठिकाणी एक्झाम्पल सोडवताना तुम्हाला तुमचा माइंड क्लिअर पाहिजे की मला इथे इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करायचं आहे किंवा नाही यूज करायचं. म्हणजे दोन सेपरेट फंक्शनसाठी हा पार्ट यूज होतो. मग दोन फंक्शनपैकी एका फंक्शनला जर मी यू म्हटलं, लेट यू इक्वल टू फर्स्ट फंक्शन, आणि जर व्ही मी सेकंड फंक्शनला म्हटलं तर मी याच्यावरून इंटिग्रेशनमध्ये यू इंटू व्हीचा रूल तयार करू शकतो. आणि त्याचा जो थेरम आहे तो थेरम आपण दोन प्रकारे सोडवू शकतो, दोन प्रकारे त्याचा प्रूफ आपण लिहू शकतो. कसा बघा, मी थेरमचं स्टेटमेंट थोडंसं लेट लिहितो, मी आधी त्याचा प्रूफ घेतो. कारण इंटिग्रेशनचे सर्व प्रूफ हे व्हाया डेरिव्हेटिव्ह असतात. डेरिव्हेटिव्हच्या प्रूफवरून आपण इंटिग्रेशनचे प्रूफ लिहित असतो. मग डेरिव्हेटिव्हमध्ये आपल्याकडे एक पार्ट असा आहे, वी हॅव बघा डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू डब्ल्यू.
आपल्याकडे डेरिव्हेटिव्हमध्ये यू इंटू डब्ल्यूचा एक रूल आहे. मी इथं यू इंटू व्ही नाही लिहिलं, तुमच्या लक्षात आलं असेल. आपण ॲक्च्युली यू इंटू व्हीचा रूल शिकलो, पण मी लिहिताना यू इंटू डब्ल्यू लिहितो आहे. हा रूल काय सांगतो, यू तसाच डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह, यू तसाच डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह प्लस डब्ल्यू तसाच यूचं डेरिव्हेटिव्ह. इथपर्यंत तर काय अडचण नाही. समजा मी दोन्ही साईडचं, आता बघा हे जे फंक्शन आहे हे यू इंटू व्हीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे आणि इथं काय केलं आपण, ते सेपरेट केलेलं आहे. जर मी दोन्ही साईडचं इंटिग्रेशन काढलं, इंटिग्रेशन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर काय होईल, तर याचं मी इंटिग्रेशन काढणार, पण ऑलरेडी याचं डेरिव्हेटिव्ह या यू इंटू डब्ल्यूचं, आणि त्याचं मी इंटिग्रेशन काढणार, ते पण विथ रिस्पेक्ट टू एक्स काढणार. त्यामुळे ते इंटिग्रेशनचं साईन आणि डी बाय डी एक्स दोन्ही कॅन्सल होऊन जातील. इथं फक्त यू इंटू डब्ल्यू शिल्लक राहील, बरोबर. आणि इथे जेव्हा मी इंटिग्रेशन काढणार, इथं पूर्ण एक राईट हँड साईड आहे, त्यामुळे मला इंटिग्रेशन काढताना यू इंटू डी डब्ल्यू बाय डी एक्स प्लस डब्ल्यू इंटू डी यू बाय डी एक्स होल ब्रॅकेट इंटू डी एक्स असं लिहावं लागेल, बरोबर. कारण यू अँड व्ही हे सुद्धा एक्समधले फंक्शन्स आहे. आता इंटिग्रेशनच्या रूलनुसार ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनसाठी आपण इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो, म्हणून मी हीच टर्म मी अशी लिहू शकतो, यू इंटू डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू इंटू डी डब्ल्यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू इंटू डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. हा यू किंवा हा डब्ल्यू हा इंटिग्रेशनच्या बाहेर निघणारा नाही आहे, याचे कारण यू हे पण एक्समधलंच फंक्शन आहे आणि डब्ल्यूसुद्धा एक्समधलंच फंक्शन आहे. त्याच्यामुळे आता बघा इथे जर मी जर डी डब्ल्यू बाय डी एक्सला व्ही म्हटलं, आता ही इम्पॉर्टंट स्टेप आहे, लक्षात घ्या. मी डी डब्ल्यू बाय डी एक्सला काय म्हटलं आहे, व्ही म्हटलं आहे. याचा मिनिंग काय झाला की डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे काय व्ही आहे. म्हणजेच थोडक्यात मी याला असे लिहू शकतो, डी बाय डी एक्स ऑफ डब्ल्यू इक्वल टू व्ही. म्हणजे डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हे व्ही आहे. मग जर मी दोन्ही साईडचं इंटिग्रेशन काढलं, इंटिग्रेशन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर मला इथे मला डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स अशी टर्म मिळेल. लक्षात येते ना. म्हणजे माझ्याकडे दोन प्रकारचे सबट्युशन आहेत, एक म्हणजे डी डब्ल्यू बाय डी एक्सला मी व्ही म्हणेल, किंवा दुसरं आहे माझ्याकडे की मी आता डब्ल्यूला म्हणेल इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. आणि जर मी ह्या दोनही व्हॅल्यू इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केल्या, ह्या दोनही व्हॅल्यू जर मी इक्वेशन 1मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला काय मिळेल बघा. इथे यू इंटू डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू इंटू डी डब्ल्यू बाय डी एक्स, पण डी डब्ल्यू बाय डी एक्स म्हणजेच व्ही डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ डब्ल्यू म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इंटू डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. समजते. आणि जर मी ह्या टर्मला मी इथेच ठेवलं आणि ही सेकंड टर्म जर मी ट्रान्सफर केली आणि त्यानंतर मी साईड चेंज केल्या, तर मला हाच थेरम असं लिहिता येईल, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू किंवा डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. आणि हा झाला आपला थेरम प्रूव्ह. समजते. पेपरला थेरम हा शो दॅटसाठीही विचारला जातो, त्यामुळे थेरम्स तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत. माझं मग स्टेटमेंट कसं तयार होईल, इफ यू अँड व्ही आर फंक्शन्स, ॲक्च्युली डिफरन्शिएबल फंक्शन म्हटलं तर यास योग्य, डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, then show
show that integration of u into v dx equal to u into integration of v dx minus integration of in bracket integration of v dx into du by dx of dx हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, जे आपण प्रूव्ह केलं ऑलरेडी. हा जो लॉ आहे, हा जो फॉर्म्युला आहे, हा नॉर्मली बुकमध्ये दिलेला असतो आणि अनेक एक्झाम्पल बुकमधले याच मेथडने सॉल्व केले जातात. पण आपण जर ठरवलं तर आपण याला थोडीशी वेगळी मेथडही यूज करू शकतो. ती मेथड पण मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्या मेथडने पण आपण काही एक्झाम्पल सोडवणार आहोत. मग तुम्ही डिसाईड करा की यातलं तुम्हाला जे सोपं वाटेल, जी मेथड तुम्हाला त्यातल्या त्यात सोपी वाटते ती तुम्ही यूज केली तरी चालेल. म्हणून मी याच थेरमला ऑर म्हणून दुसरा थेरम देणार आहे. फक्त हा थेरम लिहिण्याच्या अगोदर मी ऑलरेडी ते क्लिअर करतो की हा जो थेरम आहे हाच एक्झामला विचारला जातो. मी जो सांगतोय तो थेरम ॲज अ थेरम प्रूव्ह दॅटसाठी विचारला जात नाही. पहिलाच थेरम फक्त आपल्याला पेपरसाठी करायचा आहे. सेकंड थेरम एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्ही यूज करू शकता. थेरम असा आहे, याचा पण मी आधी डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला सांगेल. आपण u इंटू व्हीचा डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू. डी बाय डी एक्स फरक तुम्हाला लक्षात आला असेल. इथं लिहिताना मी आधी u इंटू डब्ल्यू लिहिलं होतं आणि मग ते u आणि व्हीमध्ये कन्वर्ट केलं. इथं मी डायरेक्ट u इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करतो. फॉर्म्युला तर सेमच असणार आहे, फक्त ते डब्ल्यू आलं तिथं व्ही लेटर आलं आहे. त्यामुळे याचा फॉर्म्युला असतो u व्हीचं डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही यूचं डेरिव्हेटिव्ह, बरोबर. आणि मी दोन्ही साईडचं इंटिग्रेशन काढणार आहे. इंटिग्रेट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याचं इंटिग्रेशन काय मिळेल, u इंटू व्ही, कारण डी बाय डी एक्स कॅन्सल. आणि याचं इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट u डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. आणि आफ्टर सेपरेटिंग द टर्म्स वी गेट u इंटू व्ही इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u dv by dx of dx प्लस इंटिग्रेशन ऑफ v du by dx ऑफ dx. जर मी आता ह्या टर्मला ॲज इट इज ठेवलं आहे आणि सेकंड टर्म ट्रान्सफर केले तर तुमच्या लक्षाला सिमिलर वे आहेत दोन्ही, तर मला एक नवीन फॉर्म्युला मिळू शकतो आफ्टर चेंजिंग द साइड्स. तर मला फॉर्म्युला असं मिळेल u इंटू इंटिग्रेशन ऑफ u इंटू डी व्ही बाय डी एक्स ऑफ डी एक्स is equal to u into v minus integration of v into du by dx of dx. This is the another way to solve the examples. हा पण एक इंटिग्रेशन बाय पार्ट्सचाच फॉर्म्युला आहे. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये जी लेफ्ट हँड साईड आहे ती u आणि डी व्ही बाय डी एक्स आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये जी लेफ्ट हँड साईड होती ती u इंटू व्ही होती. आपण जो फॉर्म्युला लिहिला u इंटू व्ही आणि मग आपण त्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला यूज करतो. इथे मात्र तसं नाही आहे. u इंटू त्या व्हीचं तुम्हाला आधी ते व्ही कशाचं डेरिव्हेटिव्ह ते शोधावं लागेल. मग तुम्हाला डी बाय डी एक्स ऑफ व्ही लिहावं लागतं. याच्यामध्ये थोडासा डेरिव्हेटिव्हचा पार्ट एक्स्ट्रा असतो, पण ह्या मेथडचे बेनिफिट्स खूप आहे, फायदे खूप आहे. ही मेथड जर तुम्हाला आली तर तुम्हाला अनेक एक्झाम्पल शॉर्टकटमध्ये सॉल्व करता येईल ॲज कम्पेअर टू दिस. इथं थोडंसं मोठं होतं आणि हे थोडं छोटं होतं, म्हणून बऱ्याच ठिकाणी मी हा फॉर्म्युला पण यूज करणार आहे. आणि मी आता काही एक्झाम्पल तुम्हाला दोनही फॉर्म्युल्याने सोडून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये साधारणतः किती फरक पडतो स्टेप्समध्ये. आणि मग तुम्ही डिसाईड करू शकता की आपण कोणता वापरायचा ते. ओके, जर तुम्हाला एवढं समजलं असेल तर आय गो फर्दर. तर मी आता काय करेल, पुढचा पार्ट घेईल. ते दोन्ही फॉर्म्युले तर समजले असतील तुम्हाला, आणि मी तुम्हाला चांगलं समजण्यासाठी इथे हे दोनही फॉर्म्युले लिहून पण ठेवते की जेणेकरून आहे ना तुम्हाला गोंधळ नाही झाला पाहिजे. u इंटू व्ही डी एक्स इक्वल टू यू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इंटू डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. आणि सेकंड फॉर्म्युला मी लिहिला u इंटू डी व्ही बाय डी एक्स ऑफ डी एक्स इक्वल टू u इंटू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. कळलं? आता आपण काय करूया,
या दोन फॉर्म्युल्यावर आधारित एक्झाम्पल्स घेऊया. पण एक्झाम्पल्स घेण्याच्या अगोदर आपल्याला याच्यावर थोडं डिस्कशन पण करावं लागणार आहे. मग आपण जेव्हा यू इंटू व्हीचा फॉर्म्युला लिहिला ना, तर इथे मी यूला म्हटलं होतं फर्स्ट टर्म, व्हीला म्हटलं होतं सेकंड टर्म. तर मग इथे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म याच्यामध्ये कोणती टर्म अगोदर घ्यायची, तर नॉर्मली फर्स्ट टर्म नाव असल्यामुळे फर्स्ट टर्म आपण अगोदर घेऊ. पण ही फर्स्ट टर्म कशाला म्हणायचं, आपल्याला जर एक्झाम्पल दिलं असेल, समजा मी एक्झाम्पल असं लिहिलं आहे एक्स इंटू सायन एक्स, आणि हेच एक्झाम्पल समजा असं लिहिलं आहे मी. ॲक्च्युली एका वेळेस मी असं लिहिलं, एका वेळेस मी या प्रकारे लिहिलं, तर दोन्ही सेमच आहेत ना. एक्स इंटू सायन एक्स काय आणि सायन एक्स इंटू एक्स काय, मल्टिप्लिकेशनमध्ये काही फरक नाही पडत. पण जेव्हा आपण हा थेरम यूज करू तेव्हा आपलं फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन जर आपण दिलेल्या एक्झाम्पलप्रमाणेच घेत गेलो तर दे आर चेंज नाव. तर इथं फर्स्ट फंक्शन आपण याला यू म्हणणार, याला व्ही म्हणणार, खालच्या एक्झाम्पलमध्ये याला यू म्हणणार, याला व्ही म्हणणार. तर असं केलं तर चालत नाही, याच्यामध्ये असं केलं तर चालत नाही. म्हणजे पहिलं फंक्शन कोणतं आहे आणि सेकंड फंक्शन कोणतं आहे हे आपल्याला आधीच ठरवावंच लागतं, कारण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे फंक्शन असू शकतात. मग याचा एक लॉ आहे की कोणतं फंक्शन अगोदर घ्यायचं आणि कोणतं फंक्शन नंतर घ्यायचं, याचा एक लॉ आहे. पण त्यासाठी तो लॉ समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला आधी फंक्शनचे प्रकार किती हे माहीत पाहिजे. मग जर आपण चेक केलं तर टाईप्स ऑफ फंक्शन्स जर आपण चेक केलं तर फंक्शनचे अनेक वेगवेगळे प्रकार आपण शिकलेलो आहेत. तर मी काही फंक्शन त्यातले सांगतो आहे जे आपल्याला गरजेचे ते. तर एक प्रकार असतो फंक्शनचा, तो म्हणजे लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमिक फंक्शन्स, बरोबर, ज्याच्यामध्ये लॉग येतात. लॉग एक्स, लॉग वाय किंवा तत्सम, की लॉगमध्ये फंक्शन पाहिजे एवढीच त्याची कंडिशन आहे, त्या फंक्शन आपण लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणतो. किंवा फंक्शन असतं इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. किंवा फंक्शन असतं अरिथमेटिक फंक्शन, ज्याला मी पॉलिनॉमियल फंक्शन पण म्हटलं तरी चालेल, अरिथमेटिक फंक्शन. त्यानंतर फंक्शन असतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. किंवा मग फंक्शनचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर नॉर्मली फंक्शनचे असे 5 प्रकार आपण पाडू शकतो. आणि आपण 12चा जर विचार केला तर आपल्याला ह्या 5च फंक्शनची ॲक्च्युली गरज आहे. 5 फंक्शनमधलेच आपण एक्झाम्पल घेणार आहोत. म्हणून ह्या 5 फंक्शनला मी एका विशिष्ट वेने लिहिलं आहे. मी लिहिताना पहिल्यांदा लॉगॅरिथमिक लिहिलं आहे, नंतर इन्व्हर्स लिहिलं आहे, नंतर अरिथमॅटिक, मग ट्रिग्नोमेट्रिक, मग एक्सपोनेन्शियल. आणि आपल्याला जेव्हा हा इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे, म्हणजे फर्स्ट फंक्शन कोणतं आणि सेकंड फंक्शन कोणतं, हा जो आपला प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर आपल्याला हा जो क्रम आहे, ही जी ऑर्डर आहे ती ऑर्डर लक्षात ठेवायची. आणि ऑर्डर काय असं जर विचारलं गेलं तर धिस इज रिटन ॲज, तर ही ऑर्डर आपण शॉर्टकटमध्ये अशी लिहू शकतो, LIATE. प्रत्येकाचं जर इनिशियल स्टार्टिंगचं लेटर मी घेतलं तर बघा LIATE, तर याला लिएट असं म्हटलं तरी तुम्ही चालू शकेल. मग हा लिएटचा लॉ इथं लागतो. 2 फंक्शन ज्या वेळेस असतील आणि तुम्हाला जर इंटिग्रेशन बाय पार्ट्सने ते सोडवायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला हा लॉ लक्षात ठेवावा लागेल. मग इन लिएट टेक अ फंक्शन as u which comes first in the order. मग कोणतं फंक्शन यू घ्यायचं, तर जे फंक्शन ह्या लिएटच्या ऑर्डरमध्ये पहिल्यांदा आलं असेल ते. मग आता आपला जो प्रॉब्लेम मगाशी होता, मी एक्स इंटू सायन एक्स लिहिलेलं होतं आणि माझा प्रश्न असा होता की आधी कोणतं फंक्शन घ्यायचं नंतर कोणतं घ्यायचं, याला मी सायन एक्स इंटू एक्स लिहिलं चालेल का. तर तुमच्या लक्षात येईल एक्स हे फंक्शन आहे अरिथमेटिक फंक्शन
आणि साइन एक्स हे फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे जर तुम्ही चेक केलं तर हे फंक्शन आहे अरिथमेटिक आणि हे आहे ट्रिग्नोमेट्रिक. मग आपलं जर नाव तुम्ही चेक केलं तर लिएट, तुमच्या लक्षात येईल ए हे लेटर टीच्या अगोदर आलेलं आहे. म्हणजे एक्स हे फंक्शन आधी असलं पाहिजे. बरोबर. आता हेच जर मी लिहिताना एक्स इंटू लॉग एक्स असं लिहिलं तर बघा इथं काय फरक पडतो लगेच. तर जर मी एक्स इंटू लॉग एक्स लिहिलं तर एक्स हे अरिथमेटिक फंक्शन आहे आणि हे तर लॉगरिथमिक फंक्शन आहे. आणि जर तुम्ही लिएट लेटर चेक केलं तर एच्या अगोदर एल येतो. म्हणजे हे फंक्शन एक्स लॉग एक्स असं लिहून चालणार नाही आहे. हे फंक्शन तुम्हाला लॉग एक्स इंटू एक्स असं लिहावं लागेल. लक्षात येतं ना की इथे हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरतात तेव्हा तुमचं पहिलं फंक्शन कोणतं, म्हणजे तुमचा यू कोणता आहे आणि तुमचा व्ही कोणता आहे, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत एक्झाम्पल सोडवणं चुकीचं असतं. कारण असं की ते एक्झाम्पल कदाचित जर तुमच्याकडून चुकून यू आणि व्ही योग्य प्रकारे घेतले गेले नाही तर ते एक्झाम्पल तुम्हाला सुटणारही नाही. इथे एक्झाम्पल सुटण्याला अनेक अडचणी येऊ शकतात अनेक एक्झाम्पलमध्ये. म्हणून हा पार्ट महत्त्वाचा पार्ट आहे की आपल्याला कोणतं फंक्शन ॲज अ यू घ्यायचं आहे आणि कोणतं फंक्शन आपल्याला व्ही म्हणून यूज करायचं आहे. जर हे तुम्हाला समजलं एकदा, म्हणजे तुम्हाला लिएट काय आहे हे एकदा समजलं तर तुम्हाला बऱ्यापैकी एक्झाम्पल सोडवता येऊ शकतात. म्हणजे कसं, आता बघा, आता एक्झाम्पल्स मी घेणार आहे आणि हा बराच मोठा टॉपिक आहे. बघा एक्झाम्पल्स मी घेताना काय करतो, आता बघा एक्झाम्पल्स पहिले एक्झाम्पल घेतो मी, हेच आपण घेऊ इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. बरोबर. तर मी तुम्हाला 2 फॉर्म्युले शिकवली होती. मी दोन्ही फॉर्म्युले घेऊन तुम्हाला एक्झाम्पल सोडवून दाखवणार आहे. हा थोडासा लेंदी पार्ट वाटेल तुम्हाला, कदाचित हे सगळं कंप्लीट करण्यामध्ये आपले 2 व्हिडिओला जातील. हे 2 तासाचं आपण काम करू. पण जर हे चांगलं समजलं तर तुम्हाला इंटिग्रेशनच्या पार्टमध्ये या पार्टमध्ये कधीही अडचण येणार नाही पुढे. म्हणून आपण थोडंसं स्लो आणि व्यवस्थित घेऊया. तर मी काय करतो बघा, एक्स इंटू साइन एक्स आहे. बरोबर. तर मी एका पार्टला यू म्हणेल, एका पार्टला व्ही म्हणेल. मग हिअर जर मी चेक केलं इन लिएट एक्स इज ए अँड साइन एक्स, द फंक्शन ऑफ साइन एक्स इज टी. बरोबर. म्हणजे हे पहिलं फंक्शन आहे आपलं यू आणि हे दुसरं फंक्शन आहे आपलं व्ही. हे लिहिलंच पाहिजे असं नाही, पण हे मी तुम्हाला चांगलं समजण्यासाठी फक्त लिहितो आहे सुरुवातीला. म्हणजेच मी हेच फंक्शन असं लिहू शकतो इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू साइन एक्स डी एक्स. माझा फॉर्म्युला आहे. आणि ज्यावेळेस आपण नवीन एखादा फॉर्म्युला शिकलेलो असतो तेव्हा तो पार्ट होण्यासाठी सोपे आहे की तो फॉर्म्युला एक्झाम्पलमध्ये पुन्हा 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 लिहा. हे तुम्ही जेव्हा स्वतः हे एक्झाम्पल सोडवता किंवा स्वतः एक्झरसाईज सोडवाल तेव्हा तुम्ही प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हा फॉर्म्युला पुन्हा पुन्हा लिहा. जेव्हा तुम्ही खूप वेळेस लिहिता तेव्हा तो फॉर्म्युला तुमच्या डोक्यात पण बसतो आणि तो फॉर्म्युला तुमचा कायमचा पार्ट होतो. सेपरेट स्पेशली फॉर्म्युले पार्ट करण्याची गरज नाही त्यासाठी. तर हा वे एकदम बेस्ट वे. तर मी तिथं फॉर्म्युले लिहिला असल्यामुळे कदाचित प्रत्येक वेळेस लिहिणार नाही आहे, पण मी हे तुमच्यासाठी सांगून ठेवतो. तिथं काय बघा, मग हा यू जर असेल इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही डी एक्स इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. बरोबर. तर हा फॉर्म्युला मला इथे यूज करायचा आहे. म्हणजे माझा यू कोणता आहे व्ही कोणता आहे मला कळालं. समजा हे असं न लिहितं इथं डायरेक्ट यू आणि इथं व्ही असं लिहिलं तरीही तेवढंच योग्य आहे. मग फॉर्म्युला कसं वापरेल मी, यू तसाच इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे साइन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स इंटू डी यू बाय डी एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ यू म्हणजेच एक्स डी एक्स. बरोबर. मी फक्त त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकतो आहे, त्यामुळे पुढचं काम प्रचंड सोपं आहे जर तुम्हाला हे समजलं असेल तर. तर मग इथे मी एक्स तसा ठेवेल. साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 डी एक्स. मला आन्सर मिळेल मायनस एक्स कॉस एक्स मायनस इंटू मायनस होणार प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. मग तुमचं ॲन्सर असेल मायनस एक्स कॉस एक्स आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं प्लस साइन एक्स आणि इंटिग्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आपण कंपल्सरी प्लसचं लिहितो आणि या प्रकारे आपलं ॲन्सर आलेलं आहे. काय अडचण. आता बघा
जो हेच एक्झाम्पल जर मी थोडं वेगळ्या प्रकारे लिहिलं, ऑर आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन एक्स डी एक्स. आता बघा आपल्याला लक्षात आलं की एक्स हा यू आहे आणि साइन एक्स हा व्ही आहे, बरोबर. असं लिहिलं तरी पण चालतं. फक्त मी सेकंड पार्टमध्ये जेव्हा हा फॉर्म्युला यूज करणार आहे ना सेकंड वेने, तेव्हा मला डेरिव्हेटिव्हचा वापर करायचा आहे. मला शोधायचं आहे की साइन एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह. नॉर्मली त्यामुळे डेरिव्हेटिव्हची पण एक पूर्ण रिव्हिजन तुमची ह्या टॉपिकमध्ये होऊ शकते जर तुम्ही ह्या मेथडने सोडवायचं ठरवलं तर. हा थोडा हार्ड वे जाईल, पण जर ते समजलं तर तुमचे दोन फायदे आहेत. तुमचं डेरिव्हेटिव्ह पण चांगलं होणार आहे आणि इंटिग्रेशन तर आपण सोडवतोच आहे. मग साइन एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह, कारण बऱ्याच मुलांचं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हमध्ये गोंधळ असतो. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स. मायनसमध्ये कदाचित गोंधळ होतो मुलांचा, म्हणजे कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, कधी कधी कॉस एक्सचं इंटिग्रेशन पुन्हा मायनस साइन एक्स लिहितात. तर नॉर्मली जेवढं तुम्ही विचार कराल तेवढं तुम्हाला ते सोपं जायला लागेल. तर साइन एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह, साइन एक्स हे मायनस कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह. मग मी हे लिहिताना कसं लिहिलं बघा, एक्स तसाच आणि साइन एक्स हे ज्याचं डेरिव्हेटिव्ह आहे ते फंक्शन डी एक्स. ही स्टेप ज्याला लिहिता येते त्याला पुढच्या स्टेप सोप्या जातात. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची स्टेप. याला तुम्ही असं जरी म्हटलं तरी चालेल, एक्स तसाच ठेवला डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्सचं इंटिग्रेशन ॲज अ विश, जे आपण वरती ऑलरेडी करतो. पण ह्या स्टेपनंतर काय होतं, आपल्याला फॉर्म्युल्यासाठी स्टेप कमी होतं आपल्या. मग फॉर्म्युला जो आपला आहे तो डायरेक्ट एक्स इंटू डी व्ही बाय डी एक्सचा आहे आणि हा फॉर्म्युला असतो आपला यू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. आणि जेव्हा आपण याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू, व्हॅल्यू पुटअप करू, तर आपल्याला मिळणार आहे देअरफॉर आय इक्वल टू, बघा इथं काय पाहिजे होतं, यू. आय इक्वल टू आपला यू आहे एक्स, मग हा फॉर्म्युला आपण काय एक्स आणि व्ही काय आपला मायनस कॉस एक्स, हे पण समजून घ्या. यू काय आपला एक्स आणि व्ही काय आपला डी बाय डी एक्सच्या पुढची टर्म म्हणजे मायनस कॉस एक्स. यू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही ॲज इट इज इंटू यूचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एक्स डी एक्स. म्हणजे माझा आन्सर येईल मायनस एक्स कॉस एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू एक्स डेरिव्हेटिव्ह असतं वन डी एक्स. आपलं आन्सर आलं मायनस एक्स कॉस एक्स आणि कॉस एक्सचं इंटिग्रेशन असतं प्लस साइन एक्स प्लस सी. तुम्हाला नॉर्मली स्टेपमध्ये एखाद्या स्टेपचा फरक दिसत असेल, पण जेव्हा आपण पुढचे एक्झाम्पल घेणार आहोत तर हा फरक थोडा वाढायला लागतो. कधी कधी ह्या स्टेपमध्ये 4 किंवा ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या वेने सोडवताना 4 किंवा 5 एक्स्ट्रा स्टेप येतात, ज्या इथे आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो. मग जेव्हा आपण वेळेचा इश्यू असतो, आपल्याला फास्ट सोडवायचं असतं JEEमध्ये म्हणा किंवा CETच्या एक्झाममध्ये, तेव्हा कदाचित ह्या वेने सोडवणं सोपं जाऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला ही वे पण सांगितलेली आहे. एक्झाम्पल समजलं. आता आपण घेऊ याच्या पुढचं एक्झाम्पल. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो, एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. एक्स टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स तुमच्या लक्षात आलं असेल. आता लिएट जर आपण लिएटनुसार चेक केलं तर एक्स काय आहे, हे अरिथमेटिक फंक्शन आहे आणि टॅन स्क्वेअर एक्स काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. त्यामुळे हे फंक्शन असेल यू आणि हे फंक्शन असेल व्ही. आणि मी जे दोन फंक्शन इथं आलेले आहेत त्याला अंडरलाईन करतो, म्हणजे ते लक्षात येईल ए आणि टी हे फंक्शन होतं. मग एला मी यू म्हटलं आणि टीला मी व्ही म्हटलं आहे. मग फॉर्म्युला तुम्ही सांगितलं मी फॉर्म्युला लिहिणार नाही. नॉर्मली मी 1 किंवा 2 वेळेसच फॉर्म्युला लिहिणार आहे. आपला फॉर्म्युला लिहितं आहे यू इंटू व्ही डी एक्स इक्वल टू यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इंटू डी यू बाय डी एक्स ऑफ डी एक्स. लक्षात येतं आहे. मग आपण फॉर्म्युला जर यूज केला तर आय इकडून काय मिळेल मला, हा यू आणि हा व्ही, यू तसाच बरोबर ना फॉर्म्युलानुसार. यू म्हणजे एक्स तसा, इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू
dx. समजते ना? म्हणजे काय लिहिते मग एक्स तसाच, पण टॅन स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन आपण नाही काढू शकत. आपल्याला थोडीशी मागच्या मी तुम्हाला सांगितलं मागचं सर्व इंटिग्रेशन तुमचं चांगलं पाहिजे यासाठी. मग टॅन स्क्वेअरचा आपण डायरेक्ट काढू शकत नाही. आपण मग टॅन स्क्वेअरचा जी आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रीमधली ती यूज करतो आणि टॅन स्क्वेअर लिहितो आपण सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 dx मायनस इंटिग्रेशन ऑफ, इथे आपल्याला हीच ट्रिक यूज करावं लागेल, सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू याचं डेरिव्हेटिव्ह 1 dx. म्हणजेच मला मिळेल एक्स इन ब्रॅकेट ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये जेव्हा फंक्शन असतं ते आपण सेपरेट इंटिग्रेशन काढू शकतो. त्यामुळे आपण दोघांचे इंटिग्रेशन सेपरेट काढू. सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स आणि 1चं इंटिग्रेशन असतं एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन असतं एक्स आणि पुढे आला आपला dx. बरोबर? म्हणजे माझं ॲन्सर असणार आहे एक्स टॅन एक्स मायनस एक्स स्क्वेअर मायनस याचं जर मी सेपरेट इंटिग्रेशन काढलं तर टॅन एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक एक्स, टॅन एक्स इंटिग्रेशन असेल लॉग सेक एक्स आणि हे मायनस प्लस होऊन जाईल. त्यामुळे एक्सचं इंटिग्रेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. बरोबर? मग जर आपण चेक केलं तर एक्स टॅन एक्स मायनस लॉग सेक एक्स एकत्र लिहू आपण आणि एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि मायनस एक्स स्क्वेअर यांची जर आपण सबट्रॅक्शन केली ॲज इट इज, जे दिली एक्स स्क्वेअर मायनस 2मधून जर मायनस एक्स स्क्वेअर केलं तर माझा ॲन्सर येतं मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी अँड दिस इज माय ॲन्सर ऑफ गिवन इंटिग्रेशन गिवन फंक्शन. समजा हेच एक्झाम्पल मी वेगळ्या प्रकारे केलं. मी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल असे 2 प्रकारे करून दाखवणार आहे सुरुवातीचे काय, की जेणेकरून तुम्हाला दोन्हीमधला फरकही कळावा, थोडा वेळ वाढेल पण एकदा जर ते समजलं तर तुम्हाला एक्झाम्पल सोडवण्यासाठी फायदा होईल. कारण मग योग्य ठिकाणी योग्य जर मेथड यूज केली तर आपला वेळ पण वाचतो. तर बघा आ इक्वल टू काय आता, तर माझं इंटिग्रेशन होतं एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स dx. तर बघा इथे यू कोणता आणि व्ही कोणता, लेटनुसार जर ठरवलं तर हा यू आहे आपला आणि हा व्ही आहे आपला, हे तर फिक्स आहे. बरोबर? कारण अरिथमेटिक आणि ट्रिग्नोमेट्री आपण पहिलं फंक्शन तसंच ठेवतो. आणि आपण जर चेक केलं तर टॅन स्क्वेअर एक्स हे कशाचंच डेरिव्हेटिव्ह नाही आहे. जर तुम्हाला सगळे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले येत असतील, डेरिव्हेटिव्ह खूप स्ट्रॉंग आहे तुमचं, खूप चांगलं झालेलं आहे, ते तुम्हाला कळेल टॅन स्क्वेअर एक्स हे कशाचंही डेरिव्हेटिव्ह नाही आहे. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणजे यू इंटू व्ही प्रमाणे सोडवण्याच्या अगोदरच मी टॅन स्क्वेअर एक्स लिहिणार सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1, कारण मला माहीत आहे की सेक्स स्क्वेअर एक्स हे टॅन एक्सचे डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून मी लिएट वापरणारच नाही. अगोदर मी काय करेल, थोडा चेंज करून गेले एक्झाम्पलमध्ये. आणि आता जर मी ते सेपरेट केलं तिथे एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स dx, तर तुम्हाला ते सोपं जाईल. कसं बघा, आता मी याला एक्स तसाच लिहिणार आणि सेक्स स्क्वेअर एक्स हे टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे हे मला माहीत आहे आणि मी ते इथे यूज करणार आहे. म्हणून मी याला असं लिहिणार, हे काय आहे d/dx ऑफ टॅन एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स dx. बरोबर? आणि आता मी इथे लिएटचा फॉर्म्युला वापरणार आहे. लिएटनुसार इथे यू आहे एक्स आणि इथं व्ही काय आहे टॅन एक्स. बरोबर ना? यू आणि d/dxच्या पुढे असतो तो व्ही. कारण माझा फॉर्म्युला कसा आहे, आता मी सेकंड फॉर्म्युला वापरतो. माझा फॉर्म्युला असा यू इंटू dv/dx ऑफ dx इक्वल टू यू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू du/dx ऑफ dx. बरोबर? त्यामुळे या फॉर्म्युल्यामुळे माझं एक्झाम्पल जेव्हा मी लिहील तेव्हा कसं लिहील मी, ते हा यू आणि हा व्ही म्हणजे काय, ते एक्स टॅन एक्स मायनस बघा यू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही तसाच म्हणजे टॅन एक्स तसाच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे मी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, मायनस एक्सचं इंटिग्रेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. लक्षात येते? मग माझं इंटिग्रेशनचं आन्सर आलं एक्स टॅन एक्स मायनस टॅन एक्स इंटू 1 म्हणजेच टॅन एक्स आणि टॅन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं मग लॉग सेक एक्स मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी इज आवर ॲन्सर. ॲन्सर दोन्ही प्रकारे सारखेच येणार आहेत. तुम्ही कोणतीही मेथड वापरली तरी पण ते चालणार आहे. पण मी बऱ्याच वेळेस ही मेथड जर वापरली मी
आणि ही नाही वापरली तर तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगतो आहे. कारण ज्या ठिकाणी जी मेथड वापरणं योग्य आहे ती मी वापरणार आहे नॉर्मली, बरोबर. म्हणजे दोन्ही मेथड तुम्हाला आल्या तर अजून चांगलं. काय अडचण आता इथपर्यंत? म्हणजे मी जरी त्या मेथडने सोडवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टील ह्या मेथडने सोडून ॲन्सर टॅली करू शकतात कधी पण. ओके, आता रॅप करू. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहोत. ते एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू 3x. एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू 3x dx. बघा, एक्झाम्पल पाहिल्या कळतं की दोन वेगळे फंक्शन आहे. एक्स स्क्वेअर हे अरिथमॅटिक फंक्शन आहे. ई रेज टू 2x काय? ई रेज टू 2x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. पॉवर आले ना त्याच्यामध्ये एक्समध्ये, तर ते काय एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. तर मग इथे दोन फंक्शन तयार झाले. म्हणजे जर मी इथं हा यू असेल तर हा माझा व्ही असेल. म्हणजे इथे जर मी लिएट यूज करून लिएट तर मला कळेल अरिथमॅटिक फंक्शन आहे एक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. म्हणून मी ए फंक्शन अगोदर घेणार आणि मी फॉर्म्युला यूज करणार. आता हे थोडंसं मोठं एक्झाम्पल होऊ शकतं म्हणून मी नॉर्मली सेकंड फॉर्म्युला प्रिफर करेल वापरायला. पण असं नाही की फर्स्ट फॉर्म्युलाने येणार नाही आहे. त्यामुळे स्टील तुम्ही फर्स्ट फॉर्म्युलाने चेक करू शकता आणि जेव्हा फर्स्ट फॉर्म्युलाने करेल ते तुम्ही सेकंड फॉर्म्युलाने चेक करू शकता. प्रॅक्टिस तुम्ही दोन्हीची केली तर अतिउत्तम. आणि समजा तुम्ही एकच मेथड यूज केली कायमस्वरूपी तरीही चालेल, तेही तुमच्यासाठी योग्य असेल. योग्य काय ते तुम्ही ठरवा. माझं काम आहे दोन्ही शिकवणं, मी दोन्ही शिकवतो आहे तुम्हाला. आणि मला विचाराल कोणतं योग्य आहे, मी सांगेल योग्य ठिकाणी योग्य मेथड यूज करा. कारण हे बघा, तुम्ही फक्त फर्स्ट मेथड यूज करून कंटिन्यू करू शकत नाही. तुम्हाला काही एक्झाम्पलमध्ये सेकंड मेथड यूज करावीच लागणार आहे. बुकमध्ये पण तुम्ही जर चेक केले तर बुकमध्ये फक्त फर्स्ट मेथड दिलेली, सेकंड मेथड जरी दिली नसली तर त्यांनी काही एक्झाम्पलसाठी ती वापरलेली पण आहे. ते दोन्ही केलेलं तसं चांगलं असेल. मग इकडं काय इंटिग्रेशन बघा, एक्स स्क्वेअर कसं लिहिणार मी? ई रेज टू 3x हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे थोडक्यात मी ई रेज टू 3x इंटिग्रेशन लिहिलं ब्रॅकेटमध्ये. ई रेज टू 3x/3. जर आपलं इंटिग्रेशन चांगलं असेल तर इंटिग्रेशन वापरा, डेरिव्हेटिव्ह चांगलं असेल डेरिव्हेटिव्ह वापरा. कधी इंटिग्रेशन कधी डेरिव्हेटिव्ह ॲज अ विश. तर मी ई रेज टू 3x इंटिग्रेशन लिहिलं d/dxच्या पुढे. मग हा माझा यू आहे, हा माझा व्ही आहे. आता माझा हा यू आणि हा व्ही नाही आहे, माझा हा यू आहे आणि हा व्ही आहे आणि मी इथे लेट वापरलेला आहे, बरोबर. हे असेल देअरफॉर आणि मग युजिंग लिएट. आणि जर फॉर्म्युला पार्ट असेल आणि तुमचा जर आता फॉर्म्युला कळला असेल, हा यू आणि हा जर व्ही असेल या फॉर्म्युला म्हणजे सेकंड फॉर्म्युलाप्रमाणे, तर माझा आन्सर असतो यू व्ही म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू 3x/3 मायनस इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू 3x/3 इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 2x dx. आता मी स्टेप वाचवण्याचा पण प्रयत्न करतो. म्हणजे हा पहिला जो पार्ट आहे हा ॲज इट इज राहणार, मायनस इथून 2 आणि 3 हे जर मी कॉन्स्टंट बाहेर काढले, इथे शिल्लक राहणार एक्स इंटू ई रेज टू 3x dx. लक्षात येईल ना, मी परत एक्स अगोदर लिहिला कारण लिएटचा विचार केला तर हा अगोदरच घ्यायला पाहिजे. म्हणून एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू 3x/3 मायनस 2/3 इंटिग्रेशन ऑफ. इथं पण मी आता सेकंडच फॉर्म्युला यूज करणार आहे, त्यामुळे इथे लिहिणार मी एक्स इंटू ई रेज टू 3x कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे किंवा ई रेज टू 3xचं इंटिग्रेशन काय. दोन्हीचा आन्सर सेम, ई रेज टू 3x/3. आता माझा हा यू आहे आणि हा माझा व्ही आहे आणि यूज लिएट. आणि मी इथं काय करणार आहे, लिएट म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करणार आहे. माझा आन्सर मग एक्स स्क्वेअर ई रेज टू 3x/3 मायनस 2/3 इन ब्रॅकेट. इथं मला यू इंटू d/dx ऑफ व्हीचा इंटिग्रेशनचा सेकंड फॉर्म्युला यूज करायचा आहे. माझा आन्सर येईल यू इंटू व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही तसाच इंटू यूचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एक्सचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे असणार आहे 1 dx. लक्षात येतं आहे. योग्य ठिकाणी ब्रॅकेट देणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. बघा आता पुढची स्टेप काय माहीत आहे, एक्स स्क्वेअर ई रेज टू 3x/3 मायनस 2/3 इंटू इन ब्रॅकेट एक्स ई रेज टू 3x/3 मायनस 1/3 जर बाहेर काढला तर ई रेज टू 3x dx. समजते.
जर मी ब्रॅकेट ओपन करून घेतले तिथे येईल e⁻³ मल्टिप्लाय केल्यानंतर येईल -2x e⁻³ 3 × 3 मायनस मायनस प्लस हे मायनस 2/9 इंटू e⁻³ इंटिग्रेशन असतं e⁻³ प्लस c होते. म्हणजेच माझं फायनल आन्सर जर मी काढलं तर याचा LCM किती येतो 27. म्हणून e⁻³ आणि 27 हे दोन्ही कॉमन निघतील. इथे e⁻³ आहे पण खाली 3 आहे 27 नाही आहे म्हणजे वरती आणि खाली न्यूमरेटर डिनोमिनेटरला 9 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथे येईल 9x². इथे 9 आहे मला 27 पाहिजे म्हणून वरती खाली 3 ने मल्टिप्लाय करतो -6x. तसंच इथे ऑलरेडी 27 आहे पुढे येईल 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. दिस इज युअर आन्सर. लक्षात येते समजते ना की आपण फक्त 2 फॉर्म्युले आपल्याकडे त्यातला जो एक निवडाल तो फक्त फॉर्म्युला तुम्ही यूज करत राहा तुमचा आन्सर पटकन येईल. काय अडचण बघा. नेक्स्ट घेतो मी एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल आहे माझं 4 नंबरचं इंटिग्रेशन ऑफ e⁻x इंटू साइन bx प्लस c dx. बघा काय e⁻x इंटू साइन bx प्लस c. इथे जर तुम्ही चेक केलं तर लिएटनुसार e⁻x हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि साइन bx प्लस c हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. म्हणजेच इथे साईनची टर्म हे अगोदर असणं गरजेचं आहे. म्हणून मी हेच एक्झाम्पल लिहित असेल इंटिग्रेशन ऑफ साइन ब्रॅकेट bx प्लस c इंटू e⁻x dx बरोबर. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी साइन bx प्लस c ॲज इट इज लिहिणार आणि मी विचार करेल की e⁻x हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे. मग e⁻x हे e⁻x अपॉन a डेरिव्हेटिव्ह आहे असं मला आन्सर मिळाला बरोबर. म्हणजेच e⁻x हे इंटिग्रेशन आहे. हा झाला u आणि हा झाला v. मग बाय लिएट जर मी इथे लिएटचा यूज केला तर मला असं मिळेल u इंटू व्हीचा फॉर्म्युला. हा u आहे ना हा d/dx ऑफ v आहे. आपला फॉर्म्युला u म्हणजे साइन bx प्लस c इंटू e⁻x अपॉन a मायनस इंटिग्रेशन ऑफ v ॲज इट इज म्हणजेच e⁻x अपॉन a तसाच आणि d/dx ऑफ u म्हणजे साइन bx प्लस cचं डेरिव्हेटिव्ह. लक्षात येते. म्हणजेच मला काय मिळालं e⁻x इंटू साइन bx प्लस c अपॉन a मायनस इथून जर मी 1/a बाहेर काढला तिथे येईल e⁻x आणि साइन bx प्लस cचं जे डेरिव्हेटिव्ह आहे इथे तुमचं डेरिव्हेटिव्ह स्ट्रॉंग असायलाच हवं. साइन bx प्लस cचं डेरिव्हेटिव्ह तर कॉस bx प्लस c आणि परत bx प्लस cचं डेरिव्हेटिव्ह येतं b जे आपण बाहेर लिहिलं तरी चालेल. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला 2 फंक्शन मिळालेले जे वेगळे फंक्शन आहेत सेम टाईपचे फंक्शन नाही आहेत. इथं पुन्हा तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करावं लागेल. त्यामुळे आपण पहिलं जे फंक्शन आहे e⁻x इंटू साइन bx प्लस c अपॉन a ॲज इट इज ठेवूया आणि इथे मायनस b अपॉन a इंटू इंटिग्रेशन ऑफ. पुन्हा लक्षात येईल आपल्या की इथे हे अरिथमेटिक येतं हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि t हा ईच्या अगोदर येतो आहे. अरिथमेटिक म्हणतो सॉरी एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि ई हा अगोदर येतो आहे नंतर येतो आहे. मग आपण काय करू कॉसवाला फंक्शन अगोदर लिहू कॉस bx प्लस c आणि d/dx ऑफ e⁻axचं इंटिग्रेशन किंवा e⁻x ज्याचं डेरिव्हेटिव्ह आहे ती टर्म dx बरोबर. मग आपण इथं परत लिएट किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करू शकतो. इथे येईल e⁻x इंटू साइन bx प्लस c द होल थिंग अपॉन a मायनस b अपॉन a इन ब्रॅकेट. परत लिएट वापरताना इथे काय u इंटू v म्हणजेच कॉस इन ब्रॅकेट bx प्लस c इंटू e⁻x अपॉन a मायनस इंटिग्रेशन ऑफ v ॲज इट इज हा v आपला म्हणजेच e⁻x अपॉन a ॲज इट इज
इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू, यूचं डेरिव्हेटिव्ह. मग कॉस बी एक्स प्लस सीचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, ते असेल मायनस बी साइन बी एक्स प्लस सी. आता मी हे नॉर्मल डायरेक्ट लिहितो ना, आपण डेरिव्हेटिव्हमध्ये हे एक्सप्लेन करायचो हाऊ इट इज, हाऊ गेट द डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला काही गरज नाही, आता आपण डायरेक्ट लिहू शकतो कारण ती प्रॅक्टिस तुमची झालेली असेल, बरोबर. त्यामुळे हे झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह. जर आता मी हे सॉल्व केलं पुढे तर कसं येईल ते, तर फर्स्ट टर्म आहे ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स प्लस सी अपॉन ए मायनस, मायनस जर मी ब्रॅकेट ओपन जरी केली इथे येईल मायनस बी अपॉन ए स्क्वेअर इंटू ई रेस टू ए एक्स इंटू कॉस इन ब्रॅकेट बी एक्स प्लस सी. हे मायनस आणि हे मायनस प्लस आणि परत ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, त्यामुळे परत येईल मायनस आणि बी अपॉन ए इंटू बी अपॉन ए, बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स प्लस सी डी एक्स. पण ही जी टर्म आहे ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स प्लस सी, हीच टर्म इथे पण होती. गिवन एक्झाम्पल हेच आहे, ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स प्लस सी. याला 1 म्हटलं तरी चालेल तुम्ही, इथून एकच आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला पुन्हा आपल्याला दिलेलीच इंटिग्रेशनची टर्म मिळालेली आहे, म्हणून मी याला आय पण म्हणू शकतो. म्हणून माझं जे एक्झाम्पल मी असं लिहू शकतो आय इक्वल टू, यातून जर मी ई रेस टू ए एक्स कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये इथे येईल साइन बी एक्स प्लस सी अपॉन ए मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी अपॉन ए स्क्वेअर मायनस आय. थोडासा विचार केला तर कळेल, इथे ए आहे इथे ए स्क्वेअर आहे, तर आपण काय करू, वरती खाली एने मल्टिप्लाय करू म्हणजे तो डिनॉमिनेटर पण सेम होऊन जाईल. हा मायनस आय जर मग ट्रान्सफर केला तर इथे येईल 2i इक्वल टू ई रेस टू एक्स, ई रेस टू सॉरी इथे आय नव्हता, इथे काय होतं बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू आय होता. त्यामुळे जेव्हा ते ट्रान्सफर होईल तेव्हा ते असेल आय प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू आय इक्वल टू ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ए साइन बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी. समजतंय. जर मी हे क्रॉस केलं तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इंटू आय इक्वल टू ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ए साइन बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी. नॉर्मली आपण इंटिग्रेशन जेव्हा काढून होतो तेव्हा पुढे प्लस सी लिहितो, आणि तुमच्या लक्षात आलं असेल मी प्लस सी अजून लिहिलंच नाही आहे. इथे इंटिग्रेशनला मी आय म्हटलं तर इथंच मी प्लस सी लिहिलं असतं तरी चाललं असतं, तसं काही फरक नाही पडणार. समजा मी इथं प्लस सी ऐवजी फक्त C1 लिहिणार, सी नाही लिहिणार, तर इथं मी प्लस C1 इथं प्लस C1 इथं प्लस C1 लिहिलं तरी चालेल, कारण मला आयची व्हॅल्यू काढायची म्हणून मी लास्ट टर्मलाच फक्त सी लिहिला तरी चालतो. मग हा ए स्क्वेअर आणि हा ए स्क्वेअर जर कॅन्सल केला मी आणि हा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ट्रान्सफर केलं तर माझा आन्सर येईल ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए साइन बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी. हा जो बी एक्स प्लस सी मधला सी आहे हा कॅपिटल सी मानला जातो आणि इथं हा स्मॉल सी घेऊ आपण. सी म्हणजेच काय तर C1 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, कॉन्स्टंटला पण कॉन्स्टंट इक्वल टू कॉन्स्टंट. तर आपलं हे फायनल ॲन्सर आपल्याला मिळू शकतं. आणि हा फॉर्म्युला म्हणून पण अनेक ठिकाणी यूज केला जातो. म्हणजे जर मी ही जी व्हॅल्यू आहे ही जर मी इथे टाकली तर मी असं लिहू शकतो ई रेस टू ए एक्स इंटू साइन बी एक्स प्लस सी डी एक्स इज इक्वल टू ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इन ब्रॅकेट ए साइन बी एक्स प्लस सी मायनस बी कॉस बी एक्स प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी स्मॉल किंवा कॅपिटल जे आप तुम्ही घ्याल ते. तर असंही एक्झाम्पल इथे तयार होऊ शकतं. शो दॅट. म्हणजे हे एक्झाम्पल ॲज अ थेरम म्हणूनही यूज केलं जातं, डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून अनेक ठिकाणी यूज केला जातो आणि त्याचा प्रूफसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो.
ते समजलं पाहिजे. मग आम्ही आय या फरक नाही पडणार. आता काय अडचण, यात जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही ते चेक केले पाहिजे, कारण हे थोडंसं मोठं आहे आणि मुलांना नॉर्मली लिएटपासून पुढे ना अनेक अडचणी यायला लागतात. लिएटचा पार्ट नॉर्मली मुलांना हार्ड जातो. आणि तुम्ही जर कधी 12वीच्या मुलांचा सर्वे केला, आत्तापर्यंत जे मुलं त्यांचं 12वी संपलं आहे, ज्यांच्या एक्झाम झाल्यात, रिझल्ट लागला, इंजिनिअरिंगला गेले, जे इंजिनिअरिंग झाले, जे जॉब करतात आहे, अशा सर्वांचा जरी तुम्ही सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल की नॉर्मली 12च्या मुलांना इंटिग्रेशन हा चॅप्टरच हार्ड जातो. इंटिग्रेशन ह्या चॅप्टरमध्ये मुलांना अनेक अडचणी असतात आणि जे हार्ड चॅप्टर मुलं काढतात त्यात ह्या चॅप्टरचं नाव सगळ्यात वरती असतं, इंटिग्रेशन हार्ड. अनेक एक्झाम्पल, कारण बुकमध्ये एक्झाम्पल पण खूप जास्त आहे आणि टाईप जर समजला नाही तर तुमचा वेळ वाया जातो. म्हणून तुम्हाला ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला टाईप पाहिल्या समजला पाहिजे. आता आपण थोडंसं फास्ट जाऊ एक्झाम्पल सोडवण्यासाठी, आता बऱ्यापैकी टाईम होत आलेला आहे, 1 तास होत आलेला आहे, आय थिंक सो. आपण आता थोडंसं फास्ट एक्झाम्पल सोडवू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, आता मला तर नंबर पण नाही आठवत ॲक्च्युली, आय थिंक 6 नंबर असावा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, बघा मी आता एक्झाम्पल काय घेतो लक्षपूर्वक बघा. मी लिहितो आहे साईन इनवर्स एक्स डी एक्स. बघा मी फक्त साईन इनवर्स एक्स लिहिला, म्हणजे 2 फंक्शन नाहीच आहे, 2 फंक्शन इथे तुम्हाला दिसतच नाही आहे. मग कसं सोडवणार? आणि साईन इनवर्स एक्स एक कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर असं कुठंच डेरिव्हेटिव्हमध्ये नव्हतं. साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह होतं 1/√1 - x², पण साईन इनवर्स एक्स हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे याचा ॲन्सर आपल्याकडं बिलकुल नाही आहे, बरोबर. म्हणून असे एक्झाम्पल सोडवण्यासाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये साधारणतः लिएटपैकी अरिथमेटिकच्या अगोदरचे जे फंक्शन असतात ते जर सिंगल आले, म्हणजे ते मग लॉगॅरिथमिक फंक्शन येऊ की इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक येऊ, अशा वेळेस आहे ना, अशा प्रत्येक वेळेस फर्स्ट पार्ट हेच फंक्शन असतात, पण सेकंड पार्ट आहे ना हे अरिथमेटिक फंक्शन घ्यायचं असतं 1. अरिथमेटिक फंक्शन घ्यायचं असतं 1 अशा प्रत्येक वेळेस. ज्या वेळेस एकच फंक्शन आहे आणि ते ह्या दोन्हीपैकी जर एकच फंक्शन असेल तर त्या एक्झाम्पलला आपण अनेक प्रकारे सोडवलेलं आहे याआधी, त्यामुळे ते तुम्हाला नक्कीच सोडवता येईल. जर आधी लॉगॅरिथमिक फंक्शन आलं किंवा इनवर्समध्ये आलं तर जे सेकंड फंक्शन जे दिलं नसेल तर ते फंक्शन 1 गृहीत धरायचं. म्हणजे कसं येईल बघा, मग आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, मग साईन इनवर्स एक्स तसंच, कारण हे काय, हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि त्यानंतर येतं 1 dx, हे अरिथमेटिक फंक्शन आहे. म्हणजे तुम्ही जो वे वापरतात लिएटचा तो ॲज इट इज राहील. आणि मग अशा वेळेस आहे ना, मी जी सेकंड नेहमी मेथड सांगतो ती इथं समजायला त्यातल्या त्यात सोपं जातं. मी 1ला कसं लिहिल, मग 1 हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, आय नो 1 हे एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर. मग हा यू आणि हा व्ही, मग जर मी या फंक्शनला यू म्हटलं, या फंक्शनला व्ही म्हटलं, तर माझा ॲन्सर काय येणार, मग यू इंटू dy/dx ऑफ व्ही ना. यू व्ही म्हणजेच काय, एक्स साईन इनवर्स एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही ॲज इट इज आणि d/dx ऑफ साईन इनवर्स एक्स dx. म्हणजे माझा ॲन्सर येईल एक्स साईन इनवर्स एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ एक्स, तसाच साईन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/√1 - x² dx. आता हे जे आहे इथे वरती खाली पॉलिनॉमियल आहे. आता इथं लिएटचा विषय संपलेला आहे. लिएट जेव्हा 2 सेपरेट फंक्शन असतात त्याच वेळेस आपण यूज करतो सेपरेट काइंड ऑफ फंक्शन. तर इथे मात्र सेम फंक्शन आहे, दोन्ही पॉलिनॉमियल आहे. मग आपण आपल्या पॉलिनॉमियलची याआधीची जी थिअरी आपली झाली ती इथे यूज केली पाहिजे आणि ही डायरेक्ट यूज केली तरीही चालते. म्हणून आता जर तुमची थोडीशी प्रॅक्टिस चांगली असेल तर मी याला थोडं शॉर्टकट करणार आहे. कसं बघा, मला 1 - x² डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी माहिती आहे, ते -2x. म्हणून मी काय करणार, इथं मी मायनस प्लस साईन लिहिलं आणि इथं डायरेक्ट -2x लिहितो आणि इथं मी हाफ घेतला आहे. यामुळे काय होणार आहे, तर यामुळे माझी डेरिव्हेटिव्ह टर्म ॲडजस्ट झालेली इथे, बरोबर. मग मला सबस्टिट्यूशन करायला सोपं जाईल बाय t इक्वल टू 1 - x². तर dt काय लिहिते माझा -2x dx, जो ऑलरेडी मी इथं घेऊन ठेवला आहे. म्हणजेच माझं एक्झाम्पल तयार झालं इथे आय इक्वल टू बघा एक्स साईन इनवर्स एक्स ॲज इट इज
प्लस हाफ ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ वरती आला डी टी किंवा वरती आला 1 अपॉन रूट टी डी टी. समजतंय ना. मग आपण हे सॉल्व करू शकतो. आता कसं, एक्स साइन इनवर्स एक्स प्लस हाफ इंटिग्रेशन ऑफ टी रेस टू मायनस हाफ डी टी, म्हणजेच एक्स साइन इनवर्स एक्स प्लस हाफ टी रेस टू मायनस हाफचं इंटिग्रेशन असतं टी रेस टू प्लस हाफ अपॉन हाफ प्लस सी, म्हणजेच एक्स साइन इनवर्स एक्स टू गेट कॅन्सल प्लस रूट टी प्लस सी. म्हणजेच माझं फायनल ॲन्सर आलेलं आहे एक्स साइन इनवर्स एक्स प्लस रूट टी. पण मी टी कशाला म्हटलं आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअरला, म्हणजे 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. दिस इज द ॲन्सर ऑफ माय एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी, आय इक्वल टू साइन इनवर्स एक्स. नंतर पुढचं घेतो मी आय इक्वल टू लॉग एक्स इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स डी एक्स. बघा इथे पण सेम प्रॉब्लेम, सिंगल फंक्शन आहे. सिंगल फंक्शनमध्ये आपण लिमिट वापरत नाही, 2 फंक्शन कमी कमी लागतात, डायरेक्ट सोडवू शकत नाही, कारण कोणत्याच फंक्शनचं डायरेक्टली लॉग एक्स नव्हतं. डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहीत नाही, मग आपल्याला हे सोडवताना मग हिच ट्रिक यूज करावं लागेल. मग आपण अरिथमेटिकच्या अगोदर जेव्हा सिंगल फंक्शन येईल इन्व्हर्स किंवा लॉगरिथमिक, तेव्हा आपण सेकंड फंक्शन टेक ॲट 1. इथे मी लिहिलं लॉग एक्स इंटू 1 डी एक्स. बरोबर. चला आपण इथं फर्स्ट फॉर्म्युला यूज करू आता, कारण सेकंड रूलनेच मागचे 2 एक्झाम्पल सोडले. तर मी याला यू म्हणणार आहे आणि याला मी व्ही म्हणणार आहे. बरोबर. मग बाय लिएट, युजिंग लिएट मला इथे यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग आय इकडे काय, तो फॉर्म्युला काय असतो, यू तसाच, म्हणजे यू म्हणजे लॉग एक्स तसाच इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स. बरोबर. जर फॉर्म्युला पाहिला तुमच्या लक्षात येईल, मायनस इंटिग्रेशन ऑफ, परत ब्रॅकेटमध्ये इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू, सॉरी लॉग एक्स डी एक्स. म्हणजेच माझं ॲन्सर येईल, याचं इंटिग्रेशन असतं एक्स लॉग एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1चं इंटिग्रेशन असतं एक्स आणि लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एक्स डी एक्स. एक्स इज गेट कॅन्सल, एक्स लॉग एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. म्हणजे तुमचा ॲन्सर आला एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी, किंवा यालाच मी लिहू शकतो आय इक्वल टू एक्स इन ब्रॅकेट लॉग एक्स मायनस 1 प्लस सी. काय अडचण, समजते ना. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. समजा मी घेतलं एक्झाम्पल नंबर 8, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स रूट एक्स डी. बघा हे एक्झाम्पल मी एकापेक्षा जास्त प्रकारे सोडवू शकतो. म्हणजे कसं की इथे इन्व्हर्स फंक्शन आहे आणि मी तुम्हाला सांगितलं इन्व्हर्स फंक्शन जेव्हा सिंगल इन्व्हर्स फंक्शन येईल त्यावेळेस आपण काय करतो, त्याला इंटू 1 करून ते एक्झाम्पल सोडवतो. म्हणजे त्याला तुम्ही इंटू 1 लिहिलं पुढे टॅन इनवर्स रूट एक्स इंटू 1 आणि यू इंटू व्हीने सोडवलं, मग या मेथडने सोडवलं किंवा तुम्ही वरच्या मेथडने सोडवलं, तर दोन्ही प्रकारे तुमचं ॲन्सर येणार आहे. पण मी या दोनही प्रकाराव्यतिरिक्त इथे मेथड यूज करतो आहे. मग ह्या प्रकारे तुम्ही स्वतः ट्राय करून ते ॲन्सर टॅली करू शकता. कसं की टॅन इनवर्स रूट एक्समध्ये ते टॅन इनवर्स एक्स असतं तर मी डिरेक्टली टॅन इनवर्स एक्स इंटू 1 लिहिलं असतं, पण इथे टॅन इनवर्स रूट एक्स आहे. बरोबर. म्हणजे सिंगल ते फंक्शनमध्ये एक फंक्शन आहे, परत एफ ऑफ जी टाईपचं फंक्शन आहे. म्हणून मी इथे काय करणार, इथं मी आधी सबट्युशनचा विचार करणार. मी परत एकदा सांगतो, तुम्ही या प्रकारे सोडवलं तरी पण चालेल. बरोबर. पण मी थोडंसं जास्त विचार केल्यामुळे मला कळालं की इथं रूट एक्स हे फंक्शन आहे, म्हणजे हे एफ ऑफ जी टाईपचं फंक्शन आहे, म्हणून मला इथं सबट्युशन करणं पॉसिबल आहे. म्हणून मी काय करतो, ते सबट्युशन करतो. पुट टी इक्वल टू रूट एक्स. बरोबर. म्हणजेच टी स्क्वेअर इक्वल टू येणार एक्स. याचाच अर्थ 2t dt इक्वल टू येणार डी एक्स. बरोबर. मग जर मी सबट्युशन केलं रूट एक्सला टी म्हटलं तर टी स्क्वेअरची व्हॅल्यू येणार एक्स आणि 2t dt ची व्हॅल्यू येणार डी एक्स. आणि हे जर मी सबट्यूट केलं आयमध्ये तर आय इकडं काय इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स रूट एक्स, पण रूट एक्सला काय म्हटलं मी टी, आणि डी एक्सची व्हॅल्यू काय माझी 2t dt. म्हणजे हे एक्झाम्पल आपलं 2 जर कॉमन काढलं तर टॅन इनवर्स टी इंटू टी असं तयार झालं आहे. टॅन इनवर्स टी इंटू टी असं तयार झालं. आणि जर पहिलं फंक्शन इन्व्हर्स फंक्शन असल्यामुळे मी त्याला तसंच ठेवलं टॅन इनवर्स टी, आणि टीचं इंटिग्रेशन मी इथे लिहिलं टी स्क्वेअर अपॉन 2. तर मला इथे सेकंड रूल यूज करता येईल यू इंटू व्हीचा. मग हे फंक्शन माझं असेल यू, हे फंक्शन माझं असेल
व्ही, इथे डी बाय डी टी हवा, बरोबर. मग लिहिण्यानुसार आन्सर येईल माझा 2 तसाच ब्रॅकेटमध्ये यू इंटू व्ही म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स टी मायनस इंटिग्रेशन ऑफ व्ही तसाच टी स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह. टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/1 प्लस टी स्क्वेअर डी टी, ब्रॅकेट कंप्लीट. मग आपण याला जर सॉल्व केलं 2ने मल्टिप्लाय करून सॉल्व केलं तरी चालेल. टी स्क्वेअर टॅन इनवर्स टी अगेन 2 गेट कॅन्सल मायनस इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. नॉर्मली असं जे एक्झाम्पल असतं, मग तुम्हाला जर सगळे मागचे टाईप येत असतील तर वरती आणि खाली डिनॉमिनेटर सेम आहे अशा वेळेस आपण काय करतो, वरती आणि खाली पॉवर सेम आहे अशा वेळेस काय करतो आपण खालची टर्म वरती ॲडजस्ट करतो. म्हणजे मी याच्या पुढे फक्त +1 आणि -1 जर लिहिलं तर मला हे सोडवण्यासाठी सोपं जाईल. तर माझा आन्सर येईल टी स्क्वेअर टॅन इनवर्स टी मायनस, इथं जर मी सेपरेट केलं बघा, टी स्क्वेअर +1ची टर्म सेपरेट केली आणि -1 सेपरेट केला, डिनॉमिनेटर काय लिहिते हे कॅन्सल होऊन इथे शिल्लक राहील 1 डी टी आणि हे मायनस प्लस होऊन जाईल इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस टी स्क्वेअर डी टी. मग तुमचा आन्सर येणार टी स्क्वेअर टॅन इनवर्स टी मायनस टी 1चं इंटिग्रेशन प्लस 1/1 प्लस टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन इनवर्स टी प्लस सी. आणि हे सगळं एक्झाम्पल जे टीमध्ये आहे जर मी एक्समध्ये कन्वर्ट केलं तर मला हेच एक्झाम्पल असं मिळेल. इथे येईल टीचा स्क्वेअर, पण टी म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर काय असतो एक्स टॅन इनवर्स रूट एक्स मायनस टी म्हणजेच रूट एक्स प्लस टॅन इनवर्स रूट एक्स प्लस सी. हे मी अजून थोडं सिम्प्लिफाय करू शकतो. जर मी टॅन इनवर्स रूट एक्स कॉमन काढला तरी ते शिल्लक राहील x+1 टॅन इनवर्स रूट एक्स मायनस रूट एक्स प्लस सी. दिस इज माय आन्सर. आय थिंक सो की तुम्हाला थोडीशी लिएटची आयडिया आलेली आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्स तुम्हाला समजलेलं आहे आणि मी घेतलेले जे 8 एक्झाम्पल आहे हेही तुम्हाला समजलेलं आहे असं मी गृहीत धरतो. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला आपण याची अजून काही एक्झाम्पल घेऊ आणि मग याच्या पुढचे जे पार्ट्स आहेत ते घेऊन आपण हा टॉपिक संपवूया. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.